अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। हे देवी, तुम्ही इथे येण्याचे कष्ट का घेतले? असे कसे ऋषीवर? अतिथींचे आदरातिथ्य करण्याची गडाची रीत आहे आणि मी माझे दायित्व पार पाडते आहे। आपल्या आदरातिथ्यात कोणतेही उणे राहू नये म्हणून मी स्वतः आले आहे। देवी, आपण आधी आसनस्थ व्हावं। ऋषीवर, तुमच्यासाठी दूध, सुगंधी जल आणि फळं असा आहार भोजनासाठी आणला आहे। माझ्या हातून तुमची अजून काय सेवा घडावी हे तुम्ही निसंकोचपणे सांगावे। देवी, आपण कृपा करून हे शब्द मागे घ्यावेत। मी आपणास सेवा करण्यास सांगणे हा अक्षम्य अपराध आहे आणि माझ्या हातून हा अपराध होणे नाही। तुम्ही सांगितलं की आदरातिथ्य घेतल्याशिवाय या गडावरून अतिथी जात नाही। तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे म्हणून मी थांबलो, परंतु तुम्हाला माझी सेवा करण्यास सांगण्याचा अपराध माझ्या हातून घडू देऊ नये। तुमचे शब्द मागे घ्यावेत देवी। तुमची इच्छा आहे तसेच घडेल ऋषीवर। केवळ मी असे ऐकले होते की तुमची यथोचित सेवा करणाऱ्यावर तुम्ही प्रसन्न होता, पण तुम्हाला प्रसन्न करणे अवघड आहे। मी केवळ माझे आचरण करतो देवी। ऋषीवर, तुम्ही सांगितलेली भविष्यवाणी चूक ठरत नाही, ती अचूक ठरते। तसेच तुम्ही क्रोधित झालात आणि एखाद्याला शाप दिलात तर त्याची त्यातून सुटका होत नाही। देवी, मला ठाऊक आहे तुम्ही हे मला का सांगत आहात। मला हेही ठाऊक आहे की तुमच्या मनात काय प्रश्न आहे। देवी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरच सत्य कळण्याच्या दृष्टीने यथोचित संकेत तुम्हाला मिळणार आहेत। तुमचे मूळ रूप तुम्हाला कळण्यास सहाय्य होईल आणि यासाठी मी माझ्या सदिच्छा आपणास देऊ इच्छितो। आपण माझ्या सदिच्छांचा स्वीकार करावा देवी।
आशीर्वाद असू द्याची. म्या त्यासनी केलेला नमस्कार पोचला. कोण कुठलं महाराज साधं सुद्धा नाही वाटत, गडावरून आलं आहेत. पर मला बी कळना गडावर कोण येतं, कशाला येतं. म्हाळसाताईसनी तर भेटाय आलं नसत्याल ना. काय बी करून मला आख्यान ऐकाय मिळाय पाहिजे. मला बी 4 गोष्टी कळाय होया म्हणून म्या आग्रह धराया हुआ. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला देवी, तुमच्या मनात काय आहे ते बोला. आज दिवसा तुम्ही आणि श्री खंडेराय बोलत असताना बाहेर सर्वत्र दाह किती वाढला होता ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? मला तर क्षणभर असं वाटलं की तुम्हाला आणि श्री खंडेरायांना याचं विस्मरण झालं आहे की तुम्ही अवतार कार्यात आहात आणि कुठल्याही क्षणी तुम्ही तुमच्या मूळ रूपात याल. तुम्ही जर आला नसतात तर हे घडलंच असतं. थट्टा नको, पुन्हा असं घडता कामा नये, अन्यथा अनर्थ ओढवेल. लक्ष्मी देवी या ना. मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं, तुम्हाला भेटावंसं वाटलं म्हणून आले मी. या ना, बसा. आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही. आज सकाळपासून विशेष घटनांची शृंखला जणू घडत गेली. मी सकाळी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायला गेले तेव्हा त्यांनी मला सांगितले की गडावर दृश्य अदृश्य चेतना अशा शक्तींचा वावर आहे, ज्या माझ्या रूपाशी निगडीत आहेत. पण त्या शक्ती कोणत्या हे त्यांनी नाही सांगितले. ते तुम्हालाच शोधायला हवं, होय ना? हो देवी, मी दिवसभर त्याचाच विचार करत होते आणि ते करत असताना गडावर अचानक उष्मा वाढू लागला. काहीतरी घडतं आहे असं जाणवलं. गडावर खरंच तशा शक्ती आहे त्याची जाणीव झाली मला. देवी, तुम्हाला काही कळलं का? हो, मला खरंच त्याची प्रचिती आली जेव्हा मला कळलं की दुर्वास ऋषींचे आगमन गडावर झाले आहे. दुर्वास ऋषी हे खरोखरच मोठे ऋषीमुनी आहेत. त्यांची थोरवी मोठी आहे. हो, यांनी त्यांच्याबद्दल सांगितलं मला. म्हाळसा, काय झालं? देवी का कोणास ठाऊक, पण श्री महादेवांमध्ये आणि त्यांच्यामध्ये मला खूप साम्य जाणवलं. मी त्यांना आज पहिल्यांदा पाहिलं असलं तरी मी त्यांना खूप आधीपासून ओळखते असं मला वाटलं. तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे देवी, कारण दुर्वास ऋषी हे श्री महादेवांचंच प्रतिरूप आहे. पण मला आज एक गोष्ट मात्र कळली नाही. मी त्यांची सेवा करण्यासाठी गेले, त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी गेले, पण त्यांनी मला त्यांची सेवा करू दिली नाही. त्यांनी मला त्यांना नमस्कार देखील करू दिला नाही. असे का? मला काही केलं याचं उत्तर मिळत नाहीये. मी सांगू? देवी, म्हाळसा, मला असं वाटतं की त्यांनी तुम्हाला असं सांगण्यामागे असं प्रयोजन असणार की तुम्ही श्री खंडेरायांच्या पत्नी आहात. तुमच्याकडून सेवा करून घेणं किंवा तुमचं आदरातिथ्य स्वीकारणं हे त्यांना अयोग्य वाटलं असावं. राघोबा गणोबा, काय हो काय तुम्हासनी? अरे ताण काय भागना झाली बघ, किती बी पाणी प्यालं तर. तेच सांगत होतो मी राघोबासनी की लाई लाई काही थांबून जणू. अरे गणोबा, आता तर बरं आहे. मगाशी तर असं वाटाल तर की जणू काय कुठं आग लागली आहे का काय. ते ऋषी आलं म्हण गडावर, लागलीच राग येतोय म्हण त्यासनी. त्यांच्यामुळे तर झालं नसेल ना असं काय बाई? काय रे गणोबा, अरे कसला विचार करतो यास? आतमध्ये देवांचा न परदानजींचा मोठ्यानं आवाज ऐकू येत होता म्हण. नाही म्हणजे त्याच्यामुळे तर असं झालं नसेल ना. अरे उगा काय बाई बरं नगस.
अरे देव आहे तिथे आपला, आपल्यावर कृपा आहे त्यांची, आशीर्वाद आहे त्यांचा आपल्यासनी. अरे आपल्या भक्तासनी त्रास होईल असं काय बाई भाऊ द्यायची नाही ती देव. वय वय. निघा आता. हे घ्या अक्का, तुमच्यासाठी पाणी आणलं आहे. बरं झालं बाई पाणी आणलंस ते. आज सकाळपासून नुसती लाही लाही होते. का कुणाच ठाऊक, आज फारच गरम होतंय ना. तरी बरं आता सुसह्य वाटते. मगाशी तर असं वाटत होतं की जणू काही आग लागते की काय गडाला. कुणीतरी सांगत होतं गडावरच नाही साऱ्या जेजुरीतच दाह वाढला होता म्हणे. कशामुळे झालं असेल हे अक्का? ही काही सामान्य घटना नाही हे ध्यानात ठेवा. या इतक्या दिवसात जेजुरीत जे जे काही घडलंय ते सारं दैवीच आहे. दैवी घटना म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? ते मला ठाऊक नाही, पण त्यामागे निश्चितच काहीतरी प्रयोजन असणार. ही इतकी ऊर्जा, इतका दाह हे तेव्हाच निर्माण होते जेव्हा दोन तत्व जणू परस्परांच्या विरोधात उभी राहतात. तुम्ही काय बोलता मला काहीही कळेनासं आहे. मला केवळ इतकंच समजतं आहे की ही एक दैवी घटना आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि जर ही दैवी घटना आहे तर ती श्री खंडेरायाशी निगडीत असणारच, नाही तर कुणाशी निगडीत असणार? सूर्यदेवानी म्हाळसाला काय सांगितले होते आठवतंय ना आपल्याला? या गडावर दृश्य, अदृश्य, चेतना, शक्ती यांचा वावर आहे. कदाचित त्याच्याशी निगडीत असेल. असो माधवी, तू चल माझ्यासोबत. आता वाईज जीवात जीव आला. काय दुपार धरणं नुसती ताण 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 होती. म्या काय बोलतोय हातान तुझं ध्यान कुठं आहे? अहो भानुताईसनी विचारावं का? नाही, त्या काळजीत दिसत होत्या. बानू काळजीत काय झालं? आज ठाव काय झालं ते. राघोबासनी काय बाय बोलले आणि त्यानंतर गपगपच आहे ती. बानू काय झालं ग? गप गप दिसतीयास. कोण काय बोललं वय? तुला राग येणार नसेल तर या की विचारू का? नाही म्हणजे त्या दिवशी राघोबा हाता आलं तेव्हा तो आमासने आत दाटलंच. काय काय बोलणं झालं ग तुमच्यात? नाही म्हणजे विचारलं तर चालेल ना? अरे तुम्हासनी तर समजा ठावच आहे. मी हा काय लपवणार तुमच्यापासून? सांगते. राघोबा म्हणले का देव म्हाळसाताईसनी काय बाय सांगत होते. रातभर देवघरामध्ये ते त्यासनी काय सांगत होते हे कुणासनी बी ठाव नाही. पर तो घंटांचा आवाज, तो शंखाचा आवाज, पाण्याच्या लाटांचा आवाज तवाच येत होता. देवीसनी त्यांच्या मूळ रूपाबद्दल सांगितलं असेल वय देवांनी. ते आता मला कसं कळणार गंगे? राघोबाकडनं मला हे सगळं कळलं आणि मला काय बी सुधरणं झालं बघ. म्हणून मी सांगावा धाडला. देवासनी नाही, प्रधानजीसनी. आता त्यासनी विचारून काय करणार? त्या परिस देवासनी विचारलं असतं तर. नाही, प्रधानजीसनीच विचारलं मी. का आख्यानाचं काय आहे? मी आता जेजुरीत आले आहे पर आख्यानाचं कुणी नाव बी काढणं झालं. काय म्हणलं काय प्रधानजी? अरे अजून काय बी उत्तर आलं नाही बघ त्यांचं. त्याचाच विचार करत होते मी दिसभर. काय होणार आहे कुणास ठाऊक. समजा नीट होईल. अगं आम्ही आहे की तुझ्या संग. काय ग वय
म्हाळसा तुम्ही कुठे चालला होतात का? नाही, दुर्वास ऋषी आले होते तेव्हा संपूर्ण दिवस व्यस्ततेत गेला, म्हणून आता गडावरून जाऊन येणार होतो. बर, गडाच्या पायथ्याशी नाही ना चाललात? म्हाळसा, जेव्हा जायचं असेल तेव्हा मी तुला सांगून जाईन. माझ्या सोबत थांबा, मला काय वाटतंय ते विचारा, माझ्याशी बोला. केवळ माझी इच्छा म्हणून तुम्ही थांबलात. जर तुम्ही गप्पच बसणार असाल तर मी जाते. तुला काही विचारायचे आहे ना? हो. मग विचार. तुमच्यात आणि बंधूंमध्ये काही झाले आहे का? पण तुला असं का वाटतंय? तुम्ही सांगणार नसाल तर मी जाते. असं रागावू नकोस. मग सांगा काय झालं ते. आधी मला हे सांग की तुला काय कळलं? गडावर ज्या पद्धतीने उष्मा वाढला त्यावरून मला असे वाटले, जो दाह पसरला होता तो तुमच्या क्रोधातून आला असावा. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या सोबत तेव्हा बंधू होते. होय, आमच्यात एका विषयावरून वाद झाला होता. आश्चर्य आहे, तुमच्या दोघांमध्ये वाद. एक वेळ सूर्यदेव पूर्व दिशा सोडून पश्चिम दिशेला उगवतील, पण तुमच्यात कधी वाद होणार नाही. आता मी सांगतो आहे तर तुझा विश्वास बसत नाही. पण वादाचं कारण काय होतं? म्हाळसा, प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का? हो, मला कळायला हवं. तू फार हट्टी झाली आहेस म्हाळसा. सांगा, तुमच्या वादाचं कारण काय होतं? शांतपणे ऐक. जर तू लगेच रागवणार नसलीस तर सांगतो. प्रधानजींना असं वाटलं की आख्यानातून जी कथा सांगायला हवी ती कथा मी तुला एकटीलाच का सांगत आहे. म्हणजे बानूला देखील समुद्र मंथनाची कथा ऐकायची आहे का? म्हाळसा, प्रधानजी न्यायाच्या दृष्टिकोनातून हे बोलत होते. मला नाही तसं वाटत. बानूला सहानुभूती कुठून मिळते हे स्पष्ट झाले आहे. तिच्या पाठीशी कोण कोण उभं आहे हे मला कळलं आहे, आणि तिचा आत्मविश्वास कोण वाढवत आहे हे देखील मला कळलं आहे. पण तुला असं नाही वाटत की आपण न्यायाच्या दृष्टीने योग्य असले पाहिजे? तुम्ही माझे पती आहात आणि पत्नी या नात्याने मी तुम्हाला हे विचारले. यात इतर कोणाचा काही प्रश्न येत नाही. न्याय अन्यायाचा देखील प्रश्न येत नाही. हां, पण तुम्हाला काय वाटतं हे देखील महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटतंय का की बानूवर हा अन्याय आहे? म्हाळसा, हे जरी खरं आहे की बानूलाही समुद्र मंथनाच्या कथेत आणायला हवं, पण तुला ते पटणार नाही. तुला ते पटवून द्यावं लागेल. अजून विष्णुदेवांचा काय बी सांगावा नाही आला. काय असेल मनात त्यांच्या? उठ बाणाई. तुम्ही तुम्ही हात येण्याचा कशापाय त्रास करून घेतला असा? मला सांगितलं असतं तर म्या. तुला सांगितलं असतं तर तू मला भेटायला गडावर कशी आली असतीस? तुला गडावर येऊ द्यायचं नाही अशी श्री म्हाळसा देवींची आज्ञा आहे.
आत या जी बसा आत या. या बसा जी. बाणाई, मी या राज्याचा प्रधानच नव्हे तर तुझा बंधू देखील आहे. त्यामुळे एक बंधू म्हणून माझं दायित्व मी पूर्ण करणार नाही असं होणार नाही. तुझ्या मनात काळजी होती की श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींना काही सांगणार तर नाहीत. वय देवा, त्या रातीला गडावर घंटांचा नाद ऐकू आला, शंखांचा आवाज ऐकू आला. हे समज कळालं आणि मग राघोबा मला म्हणले का देव म्हाळसा तैसनी काय बाय सांगत होते. त्या दिवशी श्री खंडेरायांनी श्री म्हाळसा देवींना अशी कथा सांगितली जी त्यांच्या रूपाशी निगडित आहे.